शहादा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नवी कार्यकारिणी 2026 जाहीर। गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शहादा तालुका कार्यकारिणीची निवड बैठक आज द्वारकाधीश मंदिर पिंगाणे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। बैठकीला संस्थापक सदस्य ॲडव्होकेट सौ दीपमालाताई पाटील, विभागीय प्रमुख श्री सुखदेव लोटन पाटील, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री गौतम खर्डे, माजी राज्य सरचिटणीस श्री पुरुषोत्तम भाई, माजी जिल्हा कार्याध्यक्ष श्री गजेंद्रगिरी गोसावी, माजी शहादा तालुका अध्यक्ष दीपक भाई, माजी सचिव श्री सखाराम शिंदे, श्री धनराज पान पाटील, माजी जिल्हा सदस्य तसेच शहादा तालुक्यातील ज्येष्ठ व विविध गावातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थितांच्या एकमताने शहादा तालुक्याची नवी कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली। तालुका अध्यक्ष श्री रवींद्र गंभीर पवार ब्राह्मणपुरी, तालुका उपाध्यक्ष श्री दिनेश शिवाजी पाटील अंधरथ, तालुका उपाध्यक्ष श्री मोग्या पन्नालाल पाडवी टवळाई, सचिव श्री भानकू सदू मुसळदे होड मोहिदा, सहसचिव श्री वाल्मिक काशीनाथ दाभाडे हिंगणी, सहसचिव श्री मोहन सिंगार रावताडे तलावटी, कार्याध्यक्ष श्री मुकेश कैलास गवडे मोहिदे, कार्याध्यक्ष श्री योगेश विठोबा तडवे खेड दिगर, कार्याध्यक्ष श्री भूषण गोकुळ वंजारी कुकावल, खजिनदार श्री मंगल रायसिंग ठाकरे तिखोरा, प्रसिद्धी प्रमुख श्री सुभाष नागोभिल मंदाने, सदस्य श्री सचिन नारसिंग पवार सुलवाडा, श्री नितीन रतिलाल पाटील कौठळ, श्री भरत करणसिंग चौहान कुडावत, महिला आघाडी अध्यक्ष सौ सुदर्शन वसंतराव बोरसे, सदस्य सौ विजयाबाई प्रताप चव्हाण, सदस्य सुरेखाबाई शरद कुवर, सदस्य सौ वैशाली भगवान पाटील, सदस्य सौ रेणुकाबाई खंडोबा ठाकरे, सदस्य सौ रेखाबाई मोग्या पाडवी, एवढी सारंगखेडा मसावत शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। संघटनेची बांधिलकी अधिक मजबूत करून पोलीस पाटील यांच्या न्याय मागण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट।